देशामध्ये एक काळ असाही होता ज्या काळामध्ये सायकल असणं हे एक लक्झरीचं साधन असायचं. सायकल किंवा टी व्ही. कालांतराने काळ पुढे गेला. सायकलची जागा दुचाकींनी घेतली, नंतर चारचाकी आली, नंतर आपण हवेत देखील प्रवास करू लागलो. मात्र आता मध्य पूर्वेत जो काही तणाव सुरू आहे अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये, त्या आखाती देशाच्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे इंधन साठा होतो की नाही ही चिंता सध्या आपल्यापैकी बहुतांश जणांना सतावत असेल. आणि बऱ्याच अंशी समाज माध्यमावर अशा काही बातम्या देखील आल्या होत्या की पेट्रोल संपलेलं आहे, पेट्रोल मागणार आहे. मग पुन्हा एकदा लोक सायकलकडे वळू लागले. मध्ये 20 वर्षापूर्वी जर आपण सायकलचा विचार केला असता तर 700, 800 ते 1500 रुपयापर्यंत सायकल मिळायची. त्यामध्ये एटलास असेल, हर्क्युलिस असेल किंवा मग हिरोची सायकल असेल, ज्या सायकलमध्ये आपला एक बालपण गेलं. मात्र 2026मध्ये वाशिमसारख्या शहरामध्ये एक सायकल येते जी विदेशातून आलेली आहे. मात्र तिची जी किंमत आहे ती एका लक्झरी गाडी इतकी आहे, चारचाकी. तर नक्कीच या सायकलची जी किंमत आहे माझ्यासमोर उभी असलेल्या 10 लक्ष रुपये या सायकलची किंमत आहे. आणि स्पोर्ट्स सायकल देखील आपण याला म्हणू शकतो. काय या सायकलचे वैशिष्ट्य आहेत ते आपण न्यू शर्मा ब्रदर्सचे जे काही डायरेक्टर आहेत चेतन सर, पहिल्यांदा एवढी महागडी सायकल आपण आपल्या प्रतिष्ठानामध्ये आणली आहे. काय यापूर्वी देखील आणली होती? यापूर्वी सर आपण एक जवळजवळ 7 लाख रुपयाची सायकल आणलेली आहे. ती आपण सेल आउटही केली लास्ट इयर. आता ही मी बाहेरही फिरतो बाहेरच्या जगात, हा कन्सेप्ट मला आवडला, त्यामुळे मग ही पण मी ऑर्डर देऊन दिली. याचं कस्टमर मिळेल. पण ही सायकलचं वैशिष्ट्य ज्यांना सायकलिंग कम्युनिटीमध्ये सायकल ज्यांना माहिती आहे ना, त्यांना याचं वैशिष्ट्य माहिती आहे. बरेच लोकांना प्रश्न पडला असेल किंवा 10 लाखाची किंमत म्हणजे गेली का, सोनं लागलं का? काय आहे? बरेच असे येतात. काय सर, आपल्या भागात काय म्हणतात ना ते की नॉलेजचं थोडंसं तुटवडा राहतो. तर ज्यांना नॉलेज सायकलिंगचंच नॉलेज नाही आहे त्यांना तर सायकल म्हटलं तर तेच आपलं साधं हँडल, साधं पायडल, साधी रिंग तेच दिसते आणि 4-5 हजारात. आणि आजही 4-5 हजारात खूप उत्तम कंपनीची चांगल्या याची सायकल येते. पण ह्या काय सर, ह्या फॉर फिटनेस पर्पजच्या सायकल्स आहेत ज्या लॉंग डिस्टन्स चालतात. आणि ही बाहेरच्या देशात बनते. याचा एक नटसुद्धा आपल्या इथे बनत नाही. ही सायकल पण मी स्वित्झर्लंडवरून बोलवली एअर शिपमेंटनी. तर हिची किंमत त्याच लेवलची, कारण हिला डिझाईन करणारे इंजिनियर्स आहेत, याला बनवणारे पण इंजिनियर्स आहेत. याला कुठलं वेल्डिंग एकही तुम्ही जर सायकलला निरखून बघाल तर एकही पार्टला वेल्डिंग नाही आहे. ही अखंड राहते सायकल पूर्ण. आणि कार्बन ज्या फायबर पार्टनी विमान बनतात आपले, त्या पार्टनी याचं मटेरियल यूज होते यामध्ये, म्हणून या थोड्या कॉस्टली होऊन जातात. म्हणजे विमान बनवण्याकरता जे काही मेटल लागते, लाईट वेट, कार्बन, त्या प्रकारचं मेटल याच्यामध्ये आहे. टायर देखील ट्यूबलेस आहेत. गिअर सिस्टम देखील आहे. एरवी सायकलचे गिअर आपल्याला इथे असतात या हँडलवरती. रोड बाईक हा कन्सेप्टचा रोड बाईक आहे, म्हणून याला ड्रॉपआउट हँडल बार म्हणतात. या ड्रॉपआउट हँडल बार मध्ये एकाच लिव्हर मध्ये तुम्हाला ब्रेकिंगही आहे आणि एकाच लिव्हर मध्ये बाजूलाच बटन्स दिलेले आहेत गिअरिंगसाठी. चेतन भाऊ, 7 लाख रुपयाची सायकल आपल्या दुकानातून मागील वर्षी विक्री झाली म्हणता. 10 लाख रुपयाची किंमत आहे. आपल्या वाशिम शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये किंवा परिसरामध्ये असे कोणी इच्छुक आहेत का मग यासाठी? आपल्या प्रॉपर वाशिममध्ये तर एवढ्या सायकलीचं कोणी सध्या प्रेमी नाही, कारण याला चालवण्यासाठी त्या लेवलचं कॉम्पिटिशन आहे. काही बरेच आमचे बुलढाण्याचे किंवा अकोल्यामध्ये काही आहेत आमचे मित्र, अमरावतीमध्ये आहेत आमचे मित्र, जे विदेशात जातात कॉम्पिटिशनसाठी. अलीकडे पुण्यामध्ये देखील झाली. अलीकडे पुण्यामध्ये जी कॉम्पिटिशन झाली, त्या कॉम्पिटिशन सारख्यामध्ये जर आपल्याला पार्टिसिपेट करायचं, एक कन्सेप्ट आहे आयर्नमॅन म्हणून, आयर्नमॅन सारख्या कॉम्पिटिशन्समध्ये आपल्याला उतरायचं आहे. तर मग त्यावेळेस अशा लेवलचं सायकल लागते. त्यावेळेसच तुमचं आउटपुट, तुमचं एनर्जी जिथे वाचेल तिथे तुम्ही कमी वेळात ही सायकल खूप जास्त फास्टली घेऊ शकता. बरं, आता बाकीच्या सायकलीमध्ये आता जे आपण चालवतो पॅडल मारून, तुम्ही आता मला वाटतं काहीतरी हिची ट्रायल घेतली, काय फरक तुम्हाला जाणवला? फरक म्हणजे सर, हिचं स्मूथनेस खूप जास्त आहे, कारण हिला सिरॅमिक बेरिंग सिस्टम टाकलेलं आहे. तर ही जसं आपलं रेग्युलर सायकल एका पॅडलमध्ये जर 1 किलोमीटरचा जर अंदाज घेतला, एका डिस्टन्सला जायला साध्या सायकलला 10 पॅडल लागतील, तर या सायकलला 2च पॅडलमध्ये तेवढं डिस्टन्स कापलं जातं. आपल्या वाशिमच्या रस्त्यावर जर तुम्ही चालवली तर या रस्त्यावर ही टिकेल का पार्ट? 100% सर. याला रोडचा कुठलाच इश्यू नाही. हा जर तुम्ही कच्च्या रोडला जरी चालवतो म्हटला तरी चालेल. फक्त चालवणारा त्या लेवलचा नॉलेजेबल बंदा लागेल मुलगा. कारण की प्रोफेशनल सायकल आहे ही. रेग्युलर वापरण्यासाठी निश्चितच नाही, कारण की त्यासाठी आपल्या ट्रॅडिशनल एटलास, हर्क्युलिस इथे आहेत. तर न्यू शर्मा ब्रदर्समध्ये सध्या ही सायकल आलेली आहे. 10 लाख रुपयाची किंमत आहे. सरांनी सांगितलं, कारण की सायकल प्रेमींसाठी
किंमत महत्त्वाची ठरत नाही, तर ती जी काही क्रेज असते सायकल चालवण्याची, त्या क्रेज पुढं, त्या प्रेमापुढं किंमत महत्त्वाची नाही. म्हणजे 10 लाख रुपये जरी किंमत असली तरी सायकल एवढ्या लोकांसाठी ती अत्यल्प आहे. हा जो काही व्हिडिओ आम्ही बनवला तुम्हाला कसा वाटला यावर तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा. पाहत रहा वत्स गुलमलाही, आपली संस्कृती आपला वसा.